तर मी आता टेरेसवर आलेली आहे. तर कारण सांगते मी आता दुपारी आलेली आहे मी आणि का आले त्याचं कारण सांगते. तर अक्का आहेत, त्यांची तब्येत गावाकडं म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे, अक्का जानेवारीमध्ये सगळेजण माझ्या बड्डेला आले होते. त्यानंतर ते गावाकडं आले तेव्हा त्यांना म्हणजे एकदम असं छातीत दुखायला लागलं. त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलमध्ये जेव्हा नेलं होतं तेव्हा त्यांना सांगितलं की ब्लॉकेज आहेत, अटॅक आला आहे, ब्लॉकेज आहेत, त्याचं ऑपरेशन करावं लागेल. तर अक्काचं ते ऑपरेशन झालं होतं एक मागच्या महिन्यामध्ये ऑपरेशन वगैरे झालं. तर तेव्हा काही आम्हाला येता आलं नाही आणि कामं म्हणजे कामं तर होतच असतात, पण मिस्टरांचं ते सुट्ट्या वगैरे काही नव्हत्या, त्याच्यामुळे काही येता आलं नाही त्यांना. आणि मी म्हटलं होतं की चला जाऊया आपण, नाही का, ऑपरेशन वगैरे झालं आहे. तर अक्का म्हटल्या नको, तुमच्या आता तारांबळ आहे, कारण अक्काला परिस्थिती माहिती आहे. त्याच्यामुळे ते म्हणले तुमची तारांबळ माहिती आहे, तुमचं हे येते खर्च हे येते, तर तुम्हाला यायचंच आहे, नंतर या, मग आता नका येऊ, आता आहे मी बरी. तर त्याच्यामुळं काय आमचं येणं नाही झालं. पण त्यानंतर अक्काची तब्येत म्हणजे भरपूरच हे झाली, म्हणजे ऑपरेशन चांगलं झालं, सक्सेसफुल वगैरे सगळं झालं. पण पहिल्याच अक्का खायला एकदम ही आहेत, म्हणजे खात नाहीत काय पहिल्यापासूनच. तर ऑपरेशन झाल्यानंतर तर मग तर खाणं तर सोडूनच दिलं, सगळं खातच नाहीत काहीच, आणि त्यामुळं भरपूर विकनेस आला. आता ऑपरेशन झाल्यानंतर भरपूर खाणं गरजेचं असतं किंवा चांगलं हेल्दी खाणं गरजेचं आहे. पण अक्कानी काहीच नाही खाल्लं. त्यात टॅबलेट वगैरे, मग टॅबलेट पण नाही घेणं झालं, म्हणजे गोळ्याच नाहीत, म्हणजे जेवणच नाही म्हणल्यावर मग त्या गोळ्या तरी कशा द्यायच्या, त्याच्यामुळं ते पण नाही. त्याच्यामुळं अजूनच तब्येत त्यांची ही झाली. आणि त्यात ते ऑपरेशन म्हणजे मग ते काय म्हणते, ती कसली तरी सर्जरी केली, मला नाही माहिती, म्हणजे नाव नाही आहे ना आता मला माहिती आहे, पण नाव आहे ना आता मला, एन्जिओग्राफी. तर ती केली. त्यानंतर मग झाल्या, घरी वगैरे आणलं, चेकअप वगैरे चालू असं होतं त्यांचं. त्यानंतर इकडं जा तिकडं जा, कारण अक्काला एका जागी करमतच नव्हतं. इकडं जा तिकडं जा असं करून मग त्या दिवशी फोन आला त्यांचा, म्हणजे एकदमच आवाज एकदम खोल असं तसं. तर हे मला म्हणायचे, अरे अक्काचा आवाज लई खोल झाला आहे, हे ते. तर त्या दिवशी मला बोलल्या त्या दिवशी फोन केला असंच, तर आई बोलल्या, अरे अगं अक्का काही खातच नाही, असं तसं, किती चारा किती काही केलं तरी खात नाही, तब्येत एकदम बारीक झाली. आणि आमची म्हातारी आई दुसरी आहे ना, ती बोलली, म्हणजे सीताबाईचं असं काही खरं नाही, सीताबाईचं तुम्ही भेटून जा, म्हणजे नाही का, आता खातच नाही म्हणल्यावर अन्न पाणी सगळं सोडल्यावर मग काळजी वाटतेच ना समोरच्या माणसाला. तर मग मला काही राहवलंच नाही. मग आमचं ठरवलं की बघ, आता शनिवार रविवार सुट्टी असली की आपण जाऊया, भेटून तरी येऊया अक्काला. म्हणजे नंतर काय भेटणं हे काय, आता आपण तो निगेटिव्ह विचार नाही करत आहे, पण तरी पण म्हणजे वेळ सांगून येत नाही कोणती पण. त्याच्यामुळं मग म्हटलं की जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण भेटून जाणं गरजेचं आहे. कारण त्यांनी स्वतःहून बोलल्या की मला भेटायला कधी येता. अगोदर तर त्या बोलल्या होत्या की नाही आलं तरी चालेल, मी बरी आहे. पण आता त्या दिवशी फोन केला, परवा दिवशीच केला होता मला वाटतं, मला म्हणल्या मला भेटायला ये, मला भेटून जा. तर माझ्या डोक्यात तेच राहिलं. मग काल अचानकच आमचं ठरलं परवा दिवशी की नाही, अक्काला भेटलं पाहिजे जाऊन. मग काल परवा दिवशी ठरवलं आणि निघालो पण सकाळी उद्या आज. मग आलो, भेटलो वगैरे. तर अक्का म्हटलं आता बरं आहे. मला आता अक्काला व्हिडिओमध्ये सुद्धा घेऊ वाटत नाही, एवढी तब्येत अक्काची खराब दिसते, म्हणजे अगोदरच्या कशानं आता, म्हणजे त्याच्यामुळं ते व्हिडिओ वगैरे काढणं त्यांच्यासमोर मग मला नाही आवडते. त्याच्यामुळं काढेल तरी दाखवेल, पण आत्ता मला ते हे नाही वाटत आहे, नको वाटतं काढायला. जाऊ दे, दिसते ना तुम्हाला अक्का या व्हिडिओमध्ये, ह्या नाही पण पुढच्या निघताना वगैरे. पण आत्ता तर नाही दाखवलं मी, कारण त्यांना दाखवूच वाटाणं मला ह्या, म्हणजे व्हिडिओ आल्यापासून मी व्हिडिओच नाही काढला. मग आत्ता म्हटलं थोडंसं वरती आले, आईंचा काढला थोडासा किचनमध्ये असताना बोलताना तेवढंच. त्यांना पण म्हटलं मला अक्काला व्हिडिओच काढू वाटेना अक्काचा. आणि म्हणले हां, त्यांची तब्येत तशी झाली. आता वरती आले,
सगळेजण चहा पीत बसलेत खाली. मी वरती आले कलिंगड घेऊन. तर ह्यासाठी अक्काला भेटायला आलो आम्ही पटकन, कारण काम वगैरे काही होतच राहतं. आता पण सुट्टी नाही आहे यांना, शनिवार रविवार आहे, पण सोमवारी कामावर हजर राहणं गरजेचं आहे. त्यात वेदांचं त्याची पण परीक्षा नाही झाली अजून, त्याच्यामुळं तर म्हणलं ठीक आहे, जाणं गरजेचं आहे, आपण जाऊन भेटून या. कोणासाठी नाही, फक्त अक्कांसाठी, त्यांना भेटू वाटत होतं म्हणून, बाकी नाही करण्यासाठी. बाकी नावं ठेवणारे भरपूर आहेत की अरे, कारण गावाकडं पण भरपूर जण बोलतात की अक्काचं असं तसं तरी पण आले नाही, हे ते. तर कामं असतातच आपल्या मागं. म्हणलं आता ते काम थोडंसं बाजूला ठेवा, आता अक्का स्वतःहून म्हटलं तर जाणं गरजेचं आहे, त्यामुळं आलो आता. या कलिंगड खायला. बाहेरचं सगळं वातावरण बघताय, भरपूर गरमी. पहिल्यांदाच मी मार्चमध्ये आले इकडं, पहिल्यांदाच. म्हणजे मार्चमध्ये तर येत नाही, एप्रिल किंवा मे असं येत असतं, मार्चमध्ये नाही येत. तरी पण गरमी भरपूर आहे इकडे. आणि इकडे बघा वातावरण असं एकदम भकास दिसतं. रुपालीला पण मी बोलले होते, तिला सांगून आले की मी चालले म्हणून. ती म्हणली ठीक आहे, जाऊन या तुम्ही, मग नंतर मग आम्ही जाऊ किंवा भाऊजी वगैरे जातील. तर समीक्षाला तिथंच ठेवली रुपालीकडं. ती असल्यावर काय टेन्शन नसतं. तिला पण चल म्हणलेलं, पण तिचं काय नको म्हणली, एका दिवसाने यायचं आणि जायचं, त्याच्यामुळं म्हणले नको. तर वेदांतला पण आणायचं नव्हतं, पण आई म्हणल्या वेदांतला घेऊन ये. तर म्हणलं ठीक आहे. तर असं तर या, आता संध्याकाळचे वाजत आहेत 6:30 वाजत आलेले आहेत. असंही वातावरण संध्याकाळचं छान वाटतं गावाकडे येऊन आल्यावरती, खूप दिवसानंतर बघितल्यावरती खूप जुन्या आठवणी आठवतात. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा आहे. खाली गेल्यावर शांत वाटतं. अक्का अजूनसुद्धा म्हणतात तुम्ही आलं तर मला बरं वाटायला लागलं. आता अक्काला जेवण जायना, चालत नाहीत त्या, उठून असं म्हणजे अवसानच नाही राहिलं त्यांच्या अंगात, खातच नाही, त्याच्यामुळं अशक्तपणा आला असं झालं. खायलाच नको म्हणाला, काहीच नाही खाते. थोडासा चहा जो त्यांना आवडतो तो, आणि ज्यूस वगैरे काय, नारळाचं वगैरे पाणी, पण ते सारखं नारळाचं पाणी पण पिऊन म्हणजे हे होतं आहे नाही का, पिऊ नाही वाटते, असं झालं. चला बाय बाय.